नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत उकडून वांग्याची भाजी। याला तेल जास्त लागत नाही, खूप छान लागते बरं का। त्यासाठी मी घेतलेले आहेत पाव किलो वांगे, 2 कांदे बारीक चिरून, एक मोठा गड्डा लसूण सोलून घेतलेला आहे, अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, सब्जी मसाला घेतलेला आहे एव्हरेस्टचा, शेंगदाण्याचा कूट, हा तिळाचा कूट करून घेणार आहे मी, भाजून घेतलेले आहेत तीळ, कोथिंबीर धुवून घेतलेली आहे। हे मी सर्व जिन्नस वाटून घेणार आहे। आता त्यातच मी टाकणार आहे खोबरं, खोबरं छान वाटून घेतलेलं आहे। आता टाकणार आहे लसूण, धुवून घेतलेली कोथिंबीर, हे चांगलं वाटून घ्यायचंय, पाणी न घालता वाटायचंय। हे बघू शकताय तुम्ही, पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे मी सर्व। हे बघा मैत्रिणींनो, वांगी मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहेत, अशी चिरायचे आहेत वांगे। यात मसाला आपल्याला भरता आला पाहिजे। आता मी मसाल्याची तयारी सांगते। हे वाटून घेतलेला आपण लसूण, खोबरं आणि तीळ आहे, हा चिरलेला कांदा, हा सब्जी मसाला आहे एव्हरेस्टचा, शेंगदाण्याचा कूट, हे मिक्स करणार आहे मी। घरी बनवलेला मसाला आहे हा, 2 चमचे घेणार आहे। हळद, हिंग अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घेणार आहे। हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचेत आपल्याला आणि वांग्यामध्ये भरून घ्यायचेत। हे मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे, पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे। आपल्याला हे वांग उकडून घ्यायचं आहे। मी वांग्यामध्ये मसाला भरणार आहे। आता असा भरायचा आहे मसाला, स्टफिंग करतो ना आपण त्या प्रकारे। हे सगळे वांगे मी भरून घेते। हे बघू शकता तुम्ही, वांगे मी छान प्रकारे भरून घेतलेले आहेत। हे आता वाफवण्यासाठी ठेवून द्यायचे चाळणीमध्ये। हे बघू शकता तुम्ही, वांगे मी वाफवण्यासाठी ठेवलेली आहेत। 10 ते 15 मिनिटं वांगे वाफवून घ्यायचेत आपल्याला। झाकण ठेवून द्यायचं याच्यावर। हे बघू शकता तुम्ही, वांग आपलं शिजत आलेलं आहे। मी मध्ये तुम्हाला दाखवते, चांगली वाफ आलेली आहे छान। आपण चेक करत राहायचं, नाहीतर गाळ होतो जास्त वांग्याचा। अजून थोडा वेळ आहे, 5 मिनिटं आपण ठेवून देऊयात अजून। हे बघू शकता तुम्ही, वांग आपलं शिजलेलं आहे, चेक करून बघायचंय, शिजलेलं आहे छान। जास्त गाळ करायचं नाही आपल्याला, परतता नाही येणार त्यानंतर कढईमध्ये। हे वांगी आपण काढून घ्यायचे, कढई ठेवायचे तापायला। त्यामध्ये चमचाभर तेल टाकायचं आहे। तेल चांगलं तापून झालं की जिरे मोहरीची फोडणी द्यायची आपल्याला याला। जिरे मोहरी छान तडतडली की मग वांग टाकायचं आपल्याला। त्यात यामध्ये थोडंसं कलरसाठी लाल तिखट टाकायचं आहे, नाही टाकलं तरी चालेल। आणि हे वांगे सोडायचे आपल्याला, छान फोडणी घालायची आपल्याला ह्या वांग्यांना। मस्त लागतात ही वांगी, नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करा। हे बघा, आपलं वांग छान तयार झालेलं आहे। तुम्हाला जास्त तेल हवं असेल, तर्री हवी असेल त्याच्यात, तर तुम्ही अजून तेल टाकू शकता। रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा।